नंदकिशोर बुवा. ओंकारजी हे L&T पॉवर मध्ये त्यांचा बॅकग्राऊंड राहिलेला आहे आणि त्यांचं जर एकूण करिअर पाहिलं तर खूप भारी त्यांचं करिअर आहे. इन जनरल मी त्यांचा डिटेलिंग देतो. त्यांनी 8 वर्ष कोअर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेतला. L&T पॉवर नावाची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 4 वर्ष UGC मध्ये असिस्टंट प्रोफेसर राहिले. त्याच्या बरोबरीनं आता सध्या फुल टाइम रिसर्च स्कॉलर आहेत IIT बॉम्बे मध्ये, जे मी आपल्या सगळ्यांना आपल्या मेसेजमध्ये टाकलं होतं, अंडर CTARA. यांचा आत्ताचे जे मेजर काम आहे ते सस्टेनेबल रुरल मिनी ग्रिड्स अँड मॉडर्न एनर्जी ऍक्सेस याच्यावरती चालतं. या सगळ्यामध्ये आज ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सस्टेनेबल एनर्जीज, रिन्युएबल एनर्जीज याच्यामध्ये जे काही काम चालणार आहे त्याच्यामध्ये काय काय असू शकतं, भविष्य त्याच्यातलं काय आहे, या सगळ्या संदर्भात ते बोलणार. सो मी रिक्वेस्ट करेन ओंकारजींना की ओव्हर टू यू, तुम्ही हा सेशन डिटेलिंग करावं आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि अजून ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सांगाव्या सगळ्या स्टुडंट्सना. थँक्स सूरज. पहिल्यांदा तर या सेशनसाठी मला इन्व्हाइट केल्याबद्दल फार थँक्स, धन्यवाद. कारण या सगळ्या बाकीच्या बिझी शेड्यूल मधनं नंतरच्या पिढीशी बोलायचा चान्स खूप कमी मिळतो आणि माझा जो काही आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल मधला तो बऱ्याच वेळा इंडिव्हिज्युअली बरेच लोक अप्रोच करतात ज्यांना माहिती असतं ते की काय करता येईल किंवा काय नाही, पण एकाच वेळी माझाही पहिलाच प्रसंग आहे. मी आता बघतोय साधारण 60 पेक्षा जास्त लोक जॉईन झाले आहेत सो त्यांच्याशी बोलण्याचं. सो त्याबद्दल पहिल्यांदा तर धन्यवाद. सो मी काय केलंय की जो वेळ मला देण्यात आलाय त्याप्रमाणे हा सेशन मी साधारण 3 भागांमध्ये डिवाइड करतो जेणेकरून छान आपल्याला बोलता येईल आणि त्याच्यानंतर सुद्धा मग काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर आपल्याला जर काही बोलायचं तर बोलता येईल. आणि इव्हन बियॉन्ड दिस सेशन, म्हणजे हा सेशन झाल्यानंतर सुद्धा माझा नंबर तुमच्याकडे आहे. सो इंडिव्हिज्युअली मला जेव्हा केव्हा शक्य आहे त्यावेळेला तुम्ही माझा नंबरही शेअर केला तरी लोकांना काही हरकत नाही. आय कीप ऑन डुईंग दिस. सो जर कोणाला इंडिव्हिज्युअली काही शंका असतील तर ते मला अप्रोच करू शकतील. सो मी जसं म्हणलं की 3 भागामध्ये हा मी डिवाइड करतो, 3 पार्ट करतो याचे. की एकतर पहिला मुद्दा की वाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जो आपला मूळचा आजचा कोर भाग आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का घ्यावं, म्हणजे इतक्या सगळ्या इलेक्ट्रिक ब्रांचेस असताना इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का. त्याच्यानंतर समजा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जेव्हा आपण ऍडमिशन घेऊ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला तर साधारण इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी म्हणून त्याची लाईफ कशी असते, मग त्याच्यामध्ये मी थोडासा आता मला वाटते बरेचसे जे जॉईन केलेले विद्यार्थी आहेत ते 11वीचे किंवा 12वीचे असतील. सो 12वीचा जो आपण सिलेबस शिकतो त्यातला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला कुठला कोर पार्ट उपयोगाला येतो. सो एक सिग्नल मिळतो बऱ्याच वेळा आपल्याला की आपण म्हणतो ना की आपण काय चूज करावं, कुठली ब्रँच चूज करावी. तर मी ते पण सांगेन की तुम्हाला जर हे विषय हा पार्ट जर आवडत असेल तर नक्की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जावा. आणि तिसरा जो पार्ट आहे की इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर प्रोफेशनल करिअर मध्ये गेल्यानंतर सध्या काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा पुढे रिसर्चच्या सुद्धा काय करिअर आहेत. आणि मी फक्त भारताबद्दल बोलणार नाही कारण फॉर्च्युनेटली आपलं जसं बोलणं झालं होतं त्यानुसार IIT मध्ये असल्यामुळं माझा ग्लोबल इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि इन जनरल एनर्जी रिसर्च मध्ये थोडासा कनेक्ट चांगला झाला आणि त्याच्यावरनं पण मला असं जाणवतंय की कुठं सध्या स्कोप आहे. संकुचित विचार न करता आपण जग फार जवळ आलंय त्यामुळं अगदी फक्त आपल्या राज्याचा किंवा आपल्या देशाचा विचार न करता अगदी ग्लोबल लेवलवर सुद्धा आपल्या करिअरचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. आपल्याला स्वतःला जर आपण फक्त बाउंड्री घालून घेतल्या तर बऱ्याच वेळा आपलं करिअर थांबतं असं माझा अनुभव आहे. तर मी सुरुवात पहिल्यांदा करतो की व्हाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे अगदी समजावून सांगतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं. बघा 12वीला असताना 4 विषय साधारण आपण 2 ग्रुपमध्ये ते डिवाइड करतो की PCM आणि PCB, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. आणि बऱ्याच जणांचे दोन्ही ग्रुप असतात, म्हणजे मी ते पण सांगतो की माझे दोन्ही होते. आणि मी आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल फार बोलतोय पण मला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं, म्हणजे मी हे पण सांगतो की माझा बायोलॉजीकडे एवढं खूप फार होतं. पण अनफॉर्च्युनेटली नाही मेडिकलला ऍडमिशन मिळाली. मग म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं गोष्ट ठरवलेली असते पण आपल्याला ती नाही मिळत, तर मग त्याच्या पुढं
डिसिजन म्हणून आपण काय घ्यायचं, आणि मी तो कसा घेतला, की एकतर मेडिकलला जायचं होतं, नाही मिळाली, मग इंजिनिअरिंग मध्ये मग कुठली ब्रँच आपल्याला चूज करता येईल किंवा आपला ओढा कुठं दिसतोय. तर साधारण फिजिक्स मध्ये जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे जो बॅटरी एनर्जी स्टोरेजचा जो फंडामेंटल पार्ट आहे, तो म्हणा, किंवा इन जनरल फिजिक्स, हे बघा जगात, म्हणजे मी हे पण सांगतो आता की जगात फंडामेंटल सायन्सेसवरच सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस अवलंबून आहेत. म्हणजे अगदी बायोलॉजीवर सुद्धा, कारण बायोमेडिकल इंजिनिअरिंग नावाची वेगळी ब्रांच आहे, तुम्ही कधीतरी ऐकली असेल. सो जगातल्या सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस या तुम्ही तिन्ही चारही जे मॅथमॅटिक्स तर आहेच फंडामेंटल सगळ्याचा, तो सगळीकडेच लागतो, पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही प्युअर सायन्सेस ज्याला आपण म्हणतो, की जे मूळ सायन्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्या ब्रांचेस तुम्ही बसू शकता. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो कोअर पार्ट आहे तो साधारण फिजिक्स, म्हणूनच तुम्हाला जाणवत असेल की एक करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा सुद्धा एक चॅप्टर असतो बऱ्याच वेळा 12वीला सिलेबसला. तर तो एक फार फंडामेंटल पार्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, ज्याच्यामध्ये तुम्ही रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कपॅसिटन्स आणि इलेक्ट्रॉन्स आणि या सगळ्या बद्दल शिकता. सो दॅट इज अ व्हेरी बेसिक पार्ट, म्हणजे तो. आणि केमिस्ट्री मधला इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे आणि केमिस्ट्री आणि केमिकल हे सुद्धा बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये महत्वाचं आहे, मटेरियल सायन्स महत्वाचं आहे. सो आपण आता सध्या बोलताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय, म्हणून बाकीच्या फार ब्रांचेस मध्ये मी हात घालत नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा प्रोफेशनल करिअर सुरू कराल त्यावेळी काही ना काही प्रसंगानं तुम्हाला बऱ्याच बाकीच्या इंजिनिअरिंग ब्रांचेसची पण मदत घ्यावी लागते, तिथल्या नॉलेजचं पण तुम्हाला ते पण नॉलेज तुम्हाला घ्यावं लागतं, स्पेशली जेव्हा तुम्ही प्रोफेशनल करिअर सुरू करता तेव्हा. सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच का चूज करावी, म्हणजे मी आता असं उदाहरण घेतो की समजा तुमच्या समोर 2 ते 3 ब्रांचेसचा जर ऑप्शन असेल, तर लोक म्हणतात की का, म्हणजे इलेक्ट्रिकल याचा काय USP नावाचा एक प्रकार असतो, ज्याला युनिक सेलिंग प्रॉडक्ट म्हणतात, की हेच का घ्यावं किंवा हीच ब्रँच का चूज करावी. तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की करिअर ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे मी इथूनच सुरुवात करतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अशी वन ऑफ दोज रेअर ब्रँच आहे की ज्याच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज अक्रॉस द सेक्टर आहेत. अक्रॉस द सेक्टर म्हणजे कशा, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो, तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जाऊ शकता, आणि तुम्हाला रिसर्चच्याही संधी आहेत. असं या तिन्ही प्रकारामध्ये कनेक्ट करणारी जी ब्रँच आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा प्रकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या ज्या ब्रांचेस आपण आपल्या राज्यस्तरावरच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बघतो, तर त्या सगळ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच पार्ट आहेत. सो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सध्या म्हणजे मी आता सध्या IIT बॉम्बेमध्ये आहे, तुम्ही IIT बॉम्बेची जर वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला तिथं कुठेही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी इव्हन बीटेकला पण ब्रांच दिसत नाही. त्याचं कारण आहे की त्या सगळ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच पार्ट आहेत, फक्त व्होल्टेज लेवलच्या डिफरन्सेसमुळे. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्येच मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स किंवा VLSI किंवा तुमचं कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे पार्ट असतात. सो इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ह्या ज्या ब्रांचेस आहेत, याचा वेगळा एक्झिस्टन्स फक्त ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे आपल्या राज्यस्तरावरच्या. काही नवीन IITs मध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स नावाची ब्रँच त्यांनी सुरू केली आहे, फक्त वेगळा एक रिसर्च करण्यासाठी. पण जुन्या जर सगळ्या तुम्ही IIT बघितल्या तर त्याच्यामध्ये देयर इज ओनली वन ब्रांच विच इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा म्हणजे त्यामुळं मी जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय तेव्हा मी थोड्याफार अनुषंगानं मी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल पण बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. माझी जी डिग्री आहे ती प्युअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आहे, आणि ती सुद्धा नाही आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की तुम्ही जरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला गेला तरी बऱ्याच वेळा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचे सब्जेक्ट शिकावे लागतात. आणि हा फरक आहे की बाकी बऱ्याचशा ब्रांचेसमध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे तुम्ही फार स्पेशलाइज जर ब्रांच एखादी घेतली जसं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, तिथं इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट तुम्हाला फार कमी असतील. पण बिईंग इलेक्ट्रिकल इंजिनियर जर तुम्ही इलेक्ट्रिकलला ऍडमिशन घेतली तर ह्या बऱ्याचशा इतर सब अलाइड ज्या ब्रांचेस आहेत त्याचं पण नॉलेज तुम्हाला मिळतं. आणि इन जनरल हे बघा, कारण आता तुम्ही अगदी करिअरची सुरुवात करताय म्हणून तुम्हाला सांगतो की घेतलेलं ज्ञान वाया जात नाही. त्यामुळं
तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना जर कोणी हा सल्ला देत असेल की अरे इलेक्ट्रिकल थोडीशी म्हणजे इथं सांगायला हरकत नाही, थोडी बदनाम असलेली ब्रँच आहे, कारण बरेचसे लोक या ब्रँचची भीती घालतात की इलेक्ट्रिकल खूप अवघड असतं, सब्जेक्ट सुटत नाहीत, लोक नापास होतात, आणि हा सगळा प्रकार आपल्या अभ्यासावर अवलंबून असतो. त्याच्यामुळं काही अवघड ब्रँच नाही आहे. आणि मी तर म्हणतो की नवीन अगदी सुरुवात शिकायला करतो आपण, अशातला काही भाग नाहीये. आपण पाया याचा जो आहे तो मी पुन्हा एकदा रेफरन्स घेतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा, इथून म्हणजे सुरू केलेला असतो आपण शिकायला. त्याच्यामुळं आणि त्यातलाच बराचसा भाग मग थोडासा ऍडव्हान्स स्टेजेस मध्ये जाऊन आपल्याला पुढे शिकावा लागतो. आणि करिअरच्या दृष्टीने सुद्धा आता भारताची जरी परिस्थिती बघितली, कारण मी मगाशी जॉब आणि या सगळ्या संदर्भात बोलत होतो, तर भारताची सध्याची परिस्थिती बघितली तर आपण ज्या प्रकारे आपली लोकसंख्या वाढतीये किंवा ज्या प्रकारे आपली पॉवरची डिमांड वाढते, म्हणजे आपण एनर्जी डिमांड म्हणतो इन जनरल, किंवा पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढते, त्या प्रकारे भारतातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे नवीन नवीन प्रोजेक्ट येणं म्हणा किंवा नवीन टेक्नॉलॉजीज येणं म्हणा, त्याच्यामध्ये सोलर टेक्नॉलॉजीचा आजकाल तुम्ही फार अगदी न्यूजपेपरमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा फ्रंट पेजवर सोलर पॅनेलचं चित्र असतं, आणि कुठंतरी नवीन प्रोजेक्ट आला एखादा किंवा नवीन शासनाची एखादी नवीन योजना आली आहे किंवा याच्यामध्ये एवढी रिन्युएबल एनर्जीमध्ये एवढी गुंतवणूक झाली आणि एवढे जॉब येणार आहेत आणि या देशाशी करार झाला आहे आणि भारत आणि हा देश मिळून नवीन काहीतरी करणार आहे, असं जे तुम्ही बातम्यात वाचत राहता, तर त्या दृष्टीनं या ब्रँचला खूप महत्व आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आता मी जेव्हा इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलतोय तेव्हा दोन टेक्नॉलॉजी बद्दल बोलायलाच पाहिजे, की सोलर आणि बाकीच्या ज्या रिन्युएबल एनर्जीच्या टेक्नॉलॉजी आहेत, त्यामध्ये विंड असेल किंवा बायोमास असेल, आणि या संदर्भात दुसरं जे आहे ते आपलं कन्व्हेन्शनल व्हेकल चेंज करणारी टेक्नॉलॉजी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. ह्यावर पण सध्या खूप सारं काम चालू आहे, खूप सारे शासनाचे प्रोजेक्ट येणार आहेत. तर त्या दृष्टीनं इलेक्ट्रिकल इंजिनियर जे भविष्य आहे ते मला म्हणजे एक कॉन्स्टंट दिसतंय, की म्हणजे मी आत्ता कदाचित हे नाही सांगू शकणार की कम्प्युटर इंजिनिअरिंग परिस्थिती 8 ते 10 वर्षानंतर काय असेल, कारण कम्प्युटर इंजिनिअरिंग इज ऑल्सो डिपेंडंट ऑन टू मच ऑन, तुम्हाला माहिती आहे की युएसचं जे मार्केट आहे किंवा त्या देशाच्या पॉलिसी आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. पण डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे भारतासारख्या किंवा आफ्रिकेतल्या डेव्हलपिंग कंट्रीज याच्यात इन्फ्रास्ट्रक्चरची प्रचंड डिमांड असल्यामुळं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचचं महत्व राहणार आहे, पूर्वीही होतं, आत्ताही राहणार आहे. हे मी फार जबाबदारीनं बोलू शकतो, कारण मी माझ्या घरातली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची दुसरी पिढी आहे. माझे वडील स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे महाडिस्कॉम मध्ये काम केलंय 30-35 वर्ष. आणि आता म्हणजे मी जसं सरांनी सांगितलं तसं वेगवेगळे डायमेन्शन्स बघितलेत. म्हणजे मी बीटेक झाल्यानंतर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेलं आहे, मी फॅकल्टी मेंबर होतो पुणे विद्यापीठामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि आता तिसरा एक रोल म्हणून मी रिसर्चरचा पण रोल बघतोय. सो या तिन्ही रोलमध्ये मला असं कुठंच जाणवलं नाही की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज अ काइंड ऑफ सेकंडरी ब्रांच, म्हणजे सगळीकडं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्कोप आहे. आता पुढे जाऊन म्हणजे मी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केला की वाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यातून अजून जर काही तुमच्या शंका असतील तर आपण मी जेव्हा बोलायचं थांबेन त्यावेळी कदाचित आपण पुन्हा बोलू. आता सेकंड जो पार्ट आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंटची लाईफ, म्हणजे मी ते सांगायला सुरुवात केली की एकतर मनातून भीती काढून टाका, जर कोणी फार भीती घालत असेल तुम्हाला की फार अवघड ब्रँच आहे, तर असं काही नसतं. आणि असं कन्क्लूड करणं कोणाच्या तरी एकाच्या परफॉर्मन्सवर काय होतं की बऱ्याच वेळा बघतात लोक 2-3 जणांचा परफॉर्मन्स, त्यांना वाटतं की अरे हे 2-3 जणांना फारच कमी मार्क पडले किंवा यांचं काही फार करिअर झालं नाही, याचा अर्थ ही ब्रांच अवघड आहे, असं काही कन्क्लूड करण्याचं कारण नाही. लाईफ स्टुडंटची लाईफ म्हणून म्हणजे मी आता स्टुडंट लाईफ जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय तेव्हा आय एम मोर टॉकिंग इन टर्म्स ऑफ अकॅडमिक्स, म्हणजे मी अभ्यासाबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला येणारी चॅलेंजेस भरपूर आहेत, कारण काय असतं बऱ्याच वेळा की स्टुडंट म्हणून तुम्हाला शिकायला स्कोप किती आहे त्यावर तुमचं पुढचं करिअर अवलंबून असतं. की आता सध्या काय की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला करण्यासारखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ड्युरिंग स्टुडंट लाईफ. म्हणजे तुमचा अगदी आजकाल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सेकंड इयर पासून मिनी प्रोजेक्ट सुरू होतात. सो मिनी प्रोजेक्ट म्हणा किंवा थर्ड इयरचा अजून एखादा प्रोजेक्ट म्हणा, सेमिनार म्हणा, ह्या ओव्हरऑल ब्रांच मध्येच खूप सारं संशोधन सुरू असल्यामुळं
प्रश्न भरपूर असल्यामुळं तुम्हाला इंजिनियर म्हणून ऍक्ट होण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत, आणि हे या ब्रांचचा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की 2018 साली भारताच्या गव्हर्नमेंटनं असं डिक्लेअर केलं की भारत हा देश 100% इलेक्ट्रिफाईड आहे, म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकांपर्यंत वीज पोहोचलेली आहे. असं असून सुद्धा भारतात खूप सारे चॅलेंजेस आहेत. 18 आणि आता 2026 चालू आहे, तर गेल्या 8 वर्षात ही अजून खूप साऱ्या टेक्नॉलॉजीवर काम चालू आहे, चॅलेंजेस आहेत, टेक्नॉलॉजी फेल होतात, नवीन टेक्नॉलॉजी येतात. त्यामुळं स्टुडंट म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की प्रश्न पडतो की स्टुडंट म्हणून मी काय प्रोजेक्ट करू. मग मी काहीतरी नुसता गुगलवरनं एखादा टॉपिक शोधू आणि ते काहीतरी छोटंसं करून मग मी सबमिट करू का, किंवा आमच्या ग्रुपने हे एवढंच करून आम्ही सबमिट करू का. तर स्टुडंट म्हणून रिअल टाइम मध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत, खूप साऱ्या इंडस्ट्री आहेत भारतामध्ये, खूप साऱ्या, आणि मग त्यामुळे काय होतं की इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज पण येतात. बऱ्याचशा कंपन्यांच्या इंटर्नशिपच्या स्कीम्स पण आहेत. त्याच्यामुळं स्टुडंट म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं लाईफ जे आहे ते खूप चॅलेंजिंग आहे पॉझिटिव्ह वेनं, की काहीतरी डोक्याला खुराक आहे. म्हणून ब्रांच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घ्यायला काही हरकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा, म्हणजे बऱ्याच वेळा आपली अशी अपेक्षा असते की आता मी थोडंसं हळूहळू स्टुडंट लाईफ कडनं, मी स्टुडंट लाईफ बद्दल फार बोलत नाही कारण अजून तुम्ही ती स्टेज सुरू नाही केलेली. मी आता हळूहळू थोडंसं जॉब करिअर काय असतं त्याच्यामध्ये, किंवा जॉब मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची काय लाईफ असते, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची, याच्याबद्दल बोलतो. तर त्याच्यामध्ये जॉब म्हणून बऱ्याच वेळा अशी अपेक्षा असते आपल्याला की नाही, मला ऑफिसमध्येच बसायचं आहे, मला फील्डवरचा जॉब करायचा नाहीये. किंवा बऱ्याच वेळा पालकांच्या, म्हणजे काही पालक जर इथं असतील तर पालकांची एक अशी अपेक्षा असते की बाबा मुलगी आहे माझी, तिला फील्डवर नाही पाठवायचं, तर मी अशी एखादी ब्रँच चूज करावी की जिथं तिला नंतर अशी नोकरी मिळेल की ती ऑफिसमध्ये बसून काम करेल. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच इटसेल्फ इज ट्रान्झिशनिंग, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कोअर जे पूर्वीचं काही संशोधन होतं ते आता हळूहळू कम्प्युटर एडेड डिझाईन कडे चाललंय, म्हणजे कॅड बेस्ड डिझाईन. आणि त्यासाठी ऑफिसमध्ये बसून करावे लागणारे जॉब पण भरपूर आहेत, म्हणजे डिझाईनशी रिलेटेड असतील किंवा सिम्युलेशन्स असतील. आणि जेवढ्या कंपन्या तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या फील्डवर बघता की फील्डवर काहीतरी इंजिनियर काम करतायत, जे ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करतायत, तो कमिशन करतायत. बऱ्याच वेळा आपण, म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचे इलेक्ट्रिकल इंजिनियर असतात म्हणजे आपले महाडिस्कॉम किंवा डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचे जे ऑफिसर्स असतात ते बऱ्याच वेळा काय कुठं ना कुठं आपल्याला जाता येता काम करताना दिसतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, या ब्रांच मध्ये तर इलेक्ट्रिकल इंजिनियर झालं म्हणजे फक्त बहुतेक रस्त्यावर उभं राहून आणि हे असं फील्डचंच काम आहे. तर असं काही नाही आहे. या ब्रांच मध्ये करण्यासारखं सिम्युलेशन बेस्ड, म्हणजे लॅपटॉप, म्हणजे कम्प्युटरचा वापर करून करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्याही रिलेटेड खूप साऱ्या कंपनीज भारतामध्ये आहेत. सो एक हे डोक्यातनं काढून टाका की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो म्हणजे मला फील्डवरच जावं लागेल. रादर फील्डवर जावं हे माझा स्वतःचा हट्ट असतो. माझा कोणीही ज्युनियर भेटला तर मी त्याला सांगतो की करिअरची सुरुवात करताना ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा फील्डवर न करा. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात शिकवल्या जात नाही, जे आपण क्लासरूम मध्ये बसून शिकत नाही. तर त्यातल्या काही गोष्टी आपल्याला फील्डवर गेल्यानंतर सुद्धा कळतात. म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मी इंजिनियर म्हणून गेल्यानंतर L&T मध्ये असताना मी फील्डवर होतो. तर माझ्यासोबत 30 वर्ष इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलेला माणूस, त्या माणसाकडनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. आणि मी त्यांना सांगायचो की हे बघा, मी आत्ता नवीन फ्रेश इंजिनियर आहे, सो बऱ्याचशा गोष्टी मला ज्या येत नसतील त्या अनुभवाने येतात. सो इंजिनिअरिंग मध्ये हा प्रकार असतो की तुम्ही फ्रेश इंजिनियर आणि 20 वर्ष त्यात काम केलेला फक्त टेक्निशियन, जरी त्याच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री नसेल तरी तो त्याच्या 20 वर्षाच्या अनुभवामुळे इंजिनियर होऊन जातो. सो त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात. सो हा जो आनंद आहे तो बऱ्याच वेळा कम्प्युटर सारख्या ब्रांच मध्ये मिळत नाही, तो इलेक्ट्रिकल मध्ये मिळतो. म्हणून हे पण कारण आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का घ्यावं, किंवा तत्सम जिथं फील्ड वर्क वर जाता येईल अशा ब्रांचेस का घ्याव्यात. तर लोकांकडनंही भरपूर शिकण्यासारखं असतं, लोकांकडनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि दोन्ही आहेत, म्हणजे फील्डवरचं काम आहे आणि डिझाईन म्हणजे ऑफिसमध्ये बसून करण्यासारखी पण काम आहेत. तर आता फील्डवरचं काम आणि ऑफिसमध्ये, म्हणजे आता मी थोडंसं तुमच्याशी बोलायला सुरू करताना मी पण थोडा होमवर्क केलाय. तर
काय वेनं करिअर्स असतात. तर फील्डवरचं काम म्हणजे मोस्ट ऑफ द मी आता याच्यात पुन्हा डिव्हिजन करतो की गव्हर्नमेंट कंपनीज जे आपल्याला कुठली माहिती आहे. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी किंवा ट्रान्समिशन कंपनी किंवा जनरेशन कंपनी. आता या 3 झाल्या. आपल्या आधीच्या पिढीला या तिन्ही कंपन्यांची ओळख एकत्रित MSEB म्हणून होती, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड. हे एक इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर एक कोर गव्हर्नमेंटचा जॉब म्हणून बघितला जातो. आता हा राज्यातला झाला, पण तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीज काढून बघितल्या, मग त्या जनरेशन असू देत, NTPC सारखी कंपनी किंवा NHPC सारखी कंपनी, हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन, किंवा बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीज जिथं PSUs म्हणतात त्याला, की पब्लिक सेक्टर युटिलिटीज, नवरत्न कंपन्या असतात. अगदी तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया घ्या किंवा बाकीच्या सगळ्या कंपन्या घ्या, तिथं इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतातच. सो इलेक्ट्रिकल इंजिनियरचा रोल बघा, की एक तुम्ही कोर इलेक्ट्रिकलचं काम करताय, समजा एखादा पार्ट इलेक्ट्रिकलचा मॅन्युफॅक्चर करताय किंवा इलेक्ट्रिकलचा रिपेअर करताय म्हणून आहेच, पण ह्या बाकी सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याला, कारण इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे आणि तिथे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेतच, त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियरचा मेंटेनन्सचा, ऑपरेशन अँड मेंटेनन्स म्हणून रोल सुद्धा प्रचंड आहे. त्यामुळं अशी एकही इंडस्ट्री तुम्हाला दिसत नाही की जिथं इलेक्ट्रिकल इंजिनियर नाही आहे. कारण इंडस्ट्री भले, म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतो मी तुम्हाला, अगदी बिस्किट तयार करण्याचा कारखाना असू दे, पण तो कारखाना असल्यामुळं आणि तिथं प्रोडक्शन हा प्रकार असल्यामुळं आणि तिथं मशिनरी लागत असल्यामुळं आणि त्याला इलेक्ट्रिसिटी लागत असल्यामुळं इलेक्ट्रिकल इंजिनियर हा लागतोच. त्याच्यामुळं हाही रोल आहे. म्हणजे एकतर तुम्ही कोर, जसं की मी सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की मी L&T नावाच्या कंपनीत होतो. तो आम्ही थर्मल पॉवर प्लांट सेक्टरमध्ये काम करायचो, की इलेक्ट्रिसिटी जनरेशन, तो कोर पार्ट होता. पण माझ्यासोबत इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेले बरेच जण अशा कंपन्यांमध्ये गेले की जिथं त्यांचा रोल ऑपरेशन अँड मेंटेनन्सचा होता, प्रोडक्शन काही असू दे. सो तिथं इलेक्ट्रिकल इंजिनियरची गरज आहे. म्हणजे हा एक कोर पार्ट म्हणून झाला. दुसरा पार्ट जो आहे तो मी जसं मगाशी मेन्शन केलं तसं तुम्ही डिझाईन सेक्टरमध्ये जाऊ शकता. आता मी हे फक्त BE म्हणजे अंडर ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करता येईल याच्याबद्दल बोलतोय, आणि पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये याच्या नंतर पण काय होऊ शकतं हे पण सांगणार आहे. तर हे पण झालं की कोर ब्रांचेस म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये फील्डवर काम केलं की ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑफिसमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली डिझाईन हा पार्ट आहे. आणि तुम्ही समजा फील्डवर जरी गेला तरी काय होतं की तुमच्या अनुभवामुळे तुम्ही जसे जसे प्रमोट होत जाता तसं बऱ्याच वेळा तुम्हाला मग ऑफिसमध्ये, म्हणजे आता फील्डवर कोण असतात तर साधारण इंजिनियर आणि फील्डवरचे मॅनेजर. पण समजा तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये एक्सपर्ट झाला किंवा त्याच्या कॉस्टिंग मध्ये एक्सपर्ट झाला की या सगळ्याचं, एखादी गोष्ट आपल्याला यातली फार मोठी खरेदी करायची आहे तर किती पैसे लागतील, त्याचा कॅश फ्लो कसा असेल, हे सगळं जर याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये, तर मग तुम्हाला पुन्हा ऑफिस जॉब हे आहेतच. त्यामुळे ह्या, म्हणजे साधारण मी जेवढ्या 12वीच्या मुलांशी आतापर्यंत बोललोय त्यांचा हा एक कन्सर्न असतो की मला पुढे जाऊन मला ऑफिसमध्ये बसायचं. तर माझं एक कृपा करून सांगणं आहे की आत्तापासून या छोट्या छोट्या गोष्टींचा बिलकुल विचार करू नका. आत्ता फक्त हा विचार करा की आपला एक्सपर्टाईज आपण कशामध्ये डेव्हलप करतोय, आपण किती छान जे काय शिकतोय ते किती छान प्रकारे अगदी खोलात जाऊन शिकतोय. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, पाठांतर करू नका. फिजिक्स, केमिस्ट्री आणि हे बायोलॉजी, इव्हन बायोलॉजी आय एम टॉकिंग अबाउट, हे बायोलॉजी बद्दल सुद्धा मी बोलतोय. मॅथमॅटिक्स तर नाहीच नाही, पाठांतर करून चालत नाही. पण हे तिन्ही विषय जे आहेत प्युअर सायन्सेस, ते पाठांतर करण्याचे नाही आहेत. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. म्हणजे अगदी तुम्ही 20-25 वर्षानंतर सुद्धा एखादा कन्सेप्ट त्यातला जर विचारला तर तो तुम्हाला येणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही तो विषय पास झालाय. तर ह्या एवढ्या लेवलवर जाऊन जर तुम्ही या विषयांचं नॉलेज घेतलं तर मला वाटतं की तुम्ही एक्सपर्ट या विषयांमध्ये व्हायला हरकत नाही, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारख्या ब्रांचमध्ये. आणि तिसरा जो प्रकार आहे, स्पेशली मला जे बोलायचं होतं ते रिन्युएबल एनर्जी बद्दल मी फार बोलत नाही, कारण रिन्युएबल एनर्जी याचाच सब पार्ट आहे. म्हणजे एकतर तुमचे प्रोजेक्ट कन्व्हेन्शनल एनर्जीचे असतील, तुम्ही सोलर प्लांट्स मध्ये गेला तरी इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून तुमचा रोल साधारण तसाच असतो की बाबा मला काही इक्विपमेंट इन्स्टॉल करायची आहेत आणि कमिशन करायची आहेत आणि त्याचं ऑपरेशन अँड मेंटेनन्स करायचे. मी तिसरा एक प्रकार आज मला बोलावा असं वाटतोय, कारण जो बऱ्याच वेळा लोकांकडनं सांगितला जात नाही, तो म्हणजे पॉलिसी.
की अगदी साधं सांगतो की तुमच्या घरात येणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचा पर युनिट रेट जो आहे, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं जे बिल द्यायचं आहे ते कोण ठरवतं, किंवा तुमच्या घरी घराजवळचा जो इलेक्ट्रिसिटीचा ट्रान्सफॉर्मर आहे बसवलेला, त्याचं रेटिंग किती असावं हे कोण ठरवतं? तर याच्यासाठी पॉलिसीच्या मोठ्या मोठ्या टीम्स असतात शासनाच्या स्तरावर, म्हणजे राज्य शासन असेल किंवा केंद्र स्तरावर असतील, किंवा बरेचसे प्रायव्हेट थिंक टँक्स पण याच्यामध्ये कंटिन्युअस एक संशोधन करत असतात. तर हा एक पॉलिसीचं जे करिअर आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा केली जात नाही, आणि त्याला त्या त्या विषयातला एक्सपर्ट लागतो. फॉर एक्झाम्पल की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सेक्टरमध्ये काय असावं याचा डिसिजन कोणी कम्प्युटर इंजिनिअरिंग येऊन घेऊ शकत नाही. त्यामुळं इलेक्ट्रिकल इंजिनियर्स लागतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पॉलिसी ठरवण्यासाठी. हा पॉलिसीचा करिअरचा जो भाग आहे ना, तो आपल्या देशामध्ये फार आता हळूहळू, तुम्ही IITs मध्ये जरी गेला तरी पॉलिसी रिलेटेड रिसर्चची खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत. हे मी आतापर्यंत बीटेक बद्दल बोललो. बीटेक केल्यानंतर डेफिनेटली तुम्ही मास्टर्सला जाऊ शकता, तुमच्या त्या विषयांमध्ये खोली अजून वाढते. PhD ला आलात तर अजून वाढते. हे मी फक्त आता तुमच्या कंपन्यांमधल्या करिअर बद्दल बोललो. अर्थात अकॅडमिक करिअर हा प्रकार आहेच. म्हणजे तुम्ही जर मास्टर्स केलं किंवा PhD केलं तर तुम्ही स्वतः जाऊन पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊन पुढच्या पिढ्यांना घडवणं इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना, हा एक प्रकार आहे. हे फक्त लिमिट भारतापुरतं नाही आहे, तर आफ्रिकेसारखा जो खंड आहे, म्हणजे आफ्रिकेमध्ये आपल्यापेक्षा प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत इलेक्ट्रिसिटीचे. आपला देश आपण म्हणतोय की 100 नाही चला 99% लोकांना इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे. आफ्रिकेमध्ये सध्या मी खूप ट्रॅव्हल केलाय, म्हणजे घाना किंवा नामिबिया यासारख्या देशांमध्ये, आणि या संशोधनाच्या IITतल्या निमित्तानं माझा या देशांशी संपर्क चांगला आहे, तिथल्या लोकांशी संपर्क चांगला आहे. अगदी 30%, 40%, 50% अशी इलेक्ट्रिफिकेशनची सिच्युएशन असलेले देश आहेत, आणि ते देश भारतासारख्या देशाकडे फार आशेनं बघतायत की तुमचे इंजिनियर येऊन आम्हाला नॉलेज देतील किंवा आपण कोलॅबोरेशन मध्ये काहीतरी करू. सो त्या दृष्टीनं भारतातल्या इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचं करिअर इलेक्ट्रिकल मध्ये या ब्रांच मध्ये फार उज्ज्वल आहे असं मला वाटतं. एक जाता जाता फक्त एवढंच मेन्शन करतो की, आणि मग मी थांबणार आहे कारण मला अर्ध्या तासाचा वेळ दिला होता, माझ्या घड्याळाकडे लक्ष 1-2-3 मिनिटं, आणि आपण प्रश्नोत्तरातनं बोलतो. इलेक्ट्रिकल जेव्हा तुम्ही म्हणता किंवा इलेक्ट्रिसिटी जेव्हा म्हणता, तो एक एनर्जीचा प्रकार आहे. त्यामुळं हल्ली इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना एनर्जी इंजिनिअरिंगच्या अंडर कन्सिडर करण्याचा पण एक प्रकार वाढलेला आहे. सो एनर्जी इंजिनिअरिंग म्हणजे काय की एकतर 3 प्रकारची एनर्जी असते. एकतर आपण इलेक्ट्रिसिटी म्हणून वापरतो, एकतर कुकिंगसाठी वापरतो म्हणजे तुमचे LPG गॅस, आणि तिसरी एनर्जी वापरतो ती आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी, की गाड्यांचे फ्युएल्स म्हणजे आपले पेट्रोल असेल किंवा तो सुद्धा एनर्जीचा प्रकार आहे. सो एनर्जी इंजिनिअरिंग नावाचा एक केडर, म्हणजे मी त्याला आता केडर म्हणतो, की बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की तू कुठला इंजिनियर आहेस, तर लोक म्हणतात की मी इलेक्ट्रिकल आहे किंवा मी मेकॅनिकल आहे. तर एनर्जी इंजिनिअरिंग नावाची ब्रांचेस आता म्हणजे IIT बॉम्बेची जर तुम्ही वेबसाईट उघडली तर इथं सुद्धा एक डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग असा एक डिपार्टमेंट आहे. तर ह्या केडरमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा रोल प्रचंड आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता तेव्हा हळूहळू मग तुम्ही यू कॅन स्विच ऑन, म्हणजे तुम्ही दुसरीकडं स्विच होऊ शकता एनर्जी इंजिनिअरिंग सारख्या प्रकाराला, की जिथं फक्त इलेक्ट्रिसिटी नाही पण अजून तुम्ही कुकिंगचा, माझ्या परिचयाचे बरेचसे लोक आहेत की इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत पण ते कुकिंग एनर्जीवर रिसर्च करतात किंवा ट्रान्सपोर्टेशनवर रिसर्च करतात. कारण मी आय विल जस्ट गो बॅक की माझं आधीचं जे डिस्कशन होतं की ह्या कुठल्याही इंजिनिअरिंग ब्रांचेस असतील तरी त्याचा मूळ जो आहे ते तुमचे फिजिक्सचे फॉर्म्युले, न्यूटनचे लॉज, न्यूटनचे इक्वेशन्स आणि प्रेशर, व्हॉल्यूम या सगळ्यावरच अवलंबून असल्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना आता एवढंच सांगणं आहे की आता जो काही तुम्ही अभ्यास करताय तो अगदी व्यवस्थित करा, घोकंपट्टी करू नका. MCQs असल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की फक्त आपण लक्षात ठेवू, पाठ करू आणि हे करू, त्याप्रमाणे अभ्यास छान करा. मला वाटतं आपण सुरू करून बरोबर 29 मिनिटं वगैरे झाली असावीत.
सो सूरजजी मी पंकजजी, तुम्ही अजून बोललात तरी चालेल. तुमच्याकडे काही मुद्दे असतील तर मग आपण प्रश्नोत्तरांच्याकडे येऊ. काही अडचण नाही. नाही, मला असं वाटतं की आता राईट राईट राईट. बऱ्याचशा गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत, तर काही हो गोष्टी प्रश्नोत्तरातनं कव्हर होतील. बरेचसे विद्यार्थी मला येस. प्लेसमेंट हा एक प्रश्न विचारतायत. हा, मी माझे आता विद्यार्थ्यांचे प्रश्न येऊ दे. आता आपले काही मुद्दे जे विद्यार्थ्यांकडून आले होते बरं, काही त्याबद्दल हरकत नाही, विचारूया त्याबद्दल आपण आणि चर्चा मग करू आणि मग आपण प्लेसमेंटकडे जाऊ. विद्यार्थ्यांकडे. हा, हो, माझ्याकडे in प्लेसमेंटचा general, इनफ डेटा आहे. कारण मी हा, स्वतः म्हणजे मी बोलता बोलता सांगितलं की मी फॅकल्टी मेंबर होतो एका इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि त्या इंजिनिअरिंग Right. कॉलेजला असताना मी 4 वर्ष प्लेसमेंट ऑफिसर होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. सो त्याच्यामुळं आय एम वेल अवेअर ऑफ की काय सध्या सिच्युएशन आहे मार्केटमध्ये आणि प्लेसमेंट कशा आहेत. सो त्याबद्दल पण आपण बोलू, पण मला वाटतंय आपण पहिल्या तुमच्या प्रश्नांकडे जाऊया की काय. हो हो हो. आता हे आपण सर्वजण, म्हणजे मी सगळ्यांना क्लिअर करू इच्छितो की आपण सर्वजण एक फॅमिली म्हणून इथं प्रेझेंट आहेत आणि ओंकार सर फार जवळचे आहेत आपला, आणि त्यांनी खूप चांगले डिटेलिंग दिलेत आपल्याला, आणि ते स्वतः इंडस्ट्रीमध्ये आता आहेत. त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल प्ले केले, त्यामुळे आपल्याला ते सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. त्यामुळं आपल्या प्रश्नांमध्ये सगळ्यांसाठी काय असू शकतं किंवा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला पण पडलेला आहे की आता माझे पण खूप सारे डाऊट क्लिअर झाले. तर आता सद्यस्थितीला AI ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसला टेक ओव्हर करताय किंवा खूप सारा AIचा इन्फ्लुएन्स वाढतोय. तर सद्यस्थितीला AI मुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवर काय परिणाम होऊ शकतो, किंवा AIचे काय स्किल्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगनं शिकायला पाहिजेत की जेणेकरून ते भविष्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, अशा पद्धतीने काय वाटतं तुम्हाला? ओके, सी हे बघा, एआयचा जो आहे ना तो फार कमी इम्पॅक्ट, एआयचा इम्पॅक्ट जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वर झाला तर थ्रू कम्प्युटर इंजिनिअरिंग होईल असं मला वाटतं. कारण मी मागाशी बोलता बोलता जे बोललो की जिथं जिथं कम्प्युटर इंजिनिअरिंगची मदत घेतली जाते इलेक्ट्रिकलच्या कामांसाठी, तिथं एआय, म्हणजे आता अगदी साधं उदाहरण सांगतो की तुमचे अल्गोरिदम जे आहेत, आता इलेक्ट्रिकल मध्ये ज्या प्रोटेक्शन सिस्टीम्स असतात, आता आपण घरामध्ये काय, घरामध्ये आपण एमसीबी बघतो, तो आपला थर्मल ऑपरेटेड डिव्हाइस आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या सबस्टेशन्स मध्ये जाता किंवा स्विचयार्ड्स मध्ये जाता, तिथं तुमचे जे सर्किट ब्रेकर्स असतात जे तुमचा इलेक्ट्रिकलचा सप्लाय बंद करतात जर काही फॉल्ट झाला तर त्या केसमध्ये त्यांचा अल्गोरिदम जो असतो त्या रिले मध्ये असतो, डिजिटल. आता हे डिजिटलायझेशन आहे. सो मी तुम्हाला म्हणलं की जिथं जिथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिजिटलायझेशनचा रोल आहे, जिथं तुम्हाला इंटेलिजंट अल्गोरिदम्स लागतात, जसं की होम ऑटोमेशन, म्हणजे सिंपल गोष्ट होम ऑटोमेशन. आता होम ऑटोमेशनचा एक अल्गोरिदम असतो की एखादा माणूस त्या रूम मध्ये नसताना ती लाईट बंद करा, तो माणूस त्या रूम मध्ये आल्यानंतर ती लाईट सुरू करा. सिंपल गोष्ट, सिम्पलेस्ट होम ऑटोमेशन, जिथे एनर्जी वाचवण्यासाठी. आता हा जो अल्गोरिदम आहे, हा आतापर्यंत जेव्हा एआय नव्हतं त्यावेळी ह्युमननी लिहिलेला अल्गोरिदम आहे, लोकांनी लिहिलेला आहे विचार करून. तर एआय जेव्हा त्याला रिप्लेस करेल त्यावेळी तो आणि माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की एआय ह्युमनला रिप्लेस करणं मुश्किल आहे, कारण ऍट द बॅक एंड देयर इज अ ट्रेनिंग. ते ट्रेनिंग दिलंय, म्हणजे तुम्ही अगदी हे चॅट जीपीटी म्हणा किंवा क्लाउडे म्हणा किंवा परप्लेक्सिटी सारखे जे चर्चा आता बऱ्याच वेळा होतीये, सो देर इज नो ब्रेन बिहाइंड, की बऱ्याच वेळा ह्युमनने ट्रेनिंग देऊन, म्हणजे तुम्ही जेव्हा 100 प्रश्न एखादे त्याला विचारता, तर तुम्ही बघा त्याच्या सेटिंग मध्ये एक सेटिंग असतं की शुड आय ट्रेन दिस इन जनरल फॉर द एआय. तुम्ही जर 100 प्रश्न विचारले तर तो मग असं त्याला हे वाटतं की हा प्रश्न हे उत्तर, हा प्रश्न हे उत्तर, असं मिळून ते एआय सुद्धा स्वतः शिकतोय, तो काही त्याच्याकडे स्वतःचा ब्रेन नाहीये. हे फार ऑफ ट्रॅक डिस्कशन झालं, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला नाही वाटत की पुढच्या 25 वर्षामध्ये सुद्धा एआय सारखी गोष्ट कोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला इम्पॅक्ट करेल. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं जे फिजिक्स आहे ना, दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग आणि ते खूप फंडामेंटल आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये रूल्स, फिजिक्सचे जे रूल्स आहेत, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम न्यूटन आणि हे इलेक्ट्रिसिटीचे जे रूल्स आहेत, आणि त्याच्यामध्ये मटेरियल्स आहे, त्याच्यामध्ये थर्मलचा रोल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे. सो टूल म्हणून ह्या इकडे बघायला हरकत नाही, पण मेजर
जसा कदाचित इम्पॅक्ट म्हणजे उद्या काय होईल की हे अल्गोरिदम बनवणारे कम्प्युटर इंजिनियर जे आहेत त्याच्याऐवजी कंपन्या म्हणतील की 10 इंजिनियर जे काम करतायत त्याच्याऐवजी आता आमचं काम 2च इंजिनियर मध्ये होते, 8 जण घरी जावा. तसा इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि तुमच्या प्रश्नाला एक अलाइड म्हणून मी म्हणतो की रोबोटिक्स. रोबो ऑटोमेशन एक होऊ शकतो. एक्झॅक्टली. सो रोबोटिक्स म्हणजे रोबो येतील का? पण एक लक्षात घ्या, हा, रोबो हा, इज अगेन द मशीन. म्हणजे आय ऑलवेज टेल पीपल की रोबो इज नॉट इंटेलिजंट. त्या रोबोला पण स्वतःचा अल्गोरिदम आहे. सो तो बरोबर, रोबोचा बरोबर. अल्गोरिदम लिहिणारा पुन्हा कोणीतरी ह्युमन बिईंगच आहे, इंजिनियर. सो द ओनली बरोबर. थिंग इज तुमचा वेळ वाचवण्यासाठी रोबोटिक्स इज बिंग डन. त्यामुळं हे जे एआय मुळे स्पेशली म्हणजे मी तरी नाही घाबरलेलो. मी तर आय ऑलवेज टेल की आय एम ओल्ड स्कूल इंजिनियर. म्हणजे मी जेव्हा 2010 ला वालचंद मधनं ग्रॅज्युएट झालो त्यावेळी आम्ही सी 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 प्लस प्लस फक्त प्रॅक्टिकल साठी होता आम्हाला. त्याच्यानंतर ज्या नवीन काही कोडिंग झाले किंवा काय ह्या पायथॉनचा तर काहीच गंध नव्हता. म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो तेव्हा सुद्धा पायथॉन फार नव्हतं. 2016चं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझं. पण ठीक आहे, म्हणजे काही घाबरून जायचं कारण आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी सातत्यानं सांगतो यांना की तुमच्याकडे जर फंडामेंटल त्या सब्जेक्टचं जर नॉलेज असेल तर काही घाबरून जाण्याची गरज नाही. बिकॉज दॅट फंडामेंटल प्युअर सायन्स इज हु इज गोइंग टू चॅलेंज न्यूटन. म्हणजे त्याचं नॉलेज जर तुम्हाला असेल तर आय डोंट थिंक की काही त्याच्यामध्ये घाबरण्याचं कारण आहे असं. दुसरा एक जनरल प्रश्न आता की कॉमन आहे की आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता आपण पाहिलं की पेट्रोल डिझेल हे झालं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकल्स ईव्हीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये होईल. कदाचित आपल्याला भारताला हे शिफ्ट करावे लागतील. विंड एनर्जी, सोलर एनर्जी किंवा जो मगाशी तुम्ही सगळ्यात उल्लेख केला आणि ज्यात तुम्ही बेसिक आता काम करताय रिन्युएबल एनर्जी मध्ये. तर ऍक्च्युली जर एखादा स्टुडंट आहे आता ज्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं आहे त्याची इच्छा आहे की सर मला ईव्हीज मध्ये काम करायचं आहे, तर त्याचा म्हणजे त्याचा रोडमॅप काय असू शकतो? सर मला माझं पक्का आहे की मला हे करायचं आहे, तर कसं असू शकतं ते? हा, तर एक तर त्याला म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर होणं भागच आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करणं भागच आहे. पण जेव्हा तुम्ही एमटेक लेवलला जाता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला जाता, सो त्या विद्यार्थ्याचा म्हणजे रोडमॅप तुम्ही विचारला म्हणून सांगतो की त्याचा एक हा फोकस असलाच पाहिजे की ड्युरिंग हिज और हर इंजिनिअरिंग द कन्सेप्ट रिलेटेड टू रिक्वायर्ड कन्सेप्ट फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स शुड बी क्लिअर्ड. म्हणजे आता इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये काय येतं की बॅटरी. सो बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिक केमिस्ट्री म्हणा किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये येतात चार्जिंग स्टेशन. सो त्यामुळे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. सो डीसी टू एसी म्हणजे अगदी फंडामेंटल लेवलला जे 12वी मध्ये पण रेक्टिफायर्स आणि म्हणजे मला आता आठवत नाही असावेत रेक्टिफायर्स आणि इन्व्हर्टर्सचं थोडंसं नॉलेज असतं की डीसी टू एसी कन्व्हर्जन, एसी टू डीसी कन्व्हर्जन, त्याच्याशी रिलेटेड जे काही फॉर्म्युले आहेत ते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पण एमटेकला गेल्यानंतर म्हणजे काही म्हणजे आता मी IIT बॉम्बेचं उदाहरण सांगतोय. आमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकलची सेपरेट ब्रांच आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कोर्सेस पण आहेत. सो आय सी की आता सध्या एमटेक इन इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी असं मी कुठं ऐकलं नाहीये. सध्या तो पार्ट पॉवर सिस्टीम किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच कव्हर केला जातोय. पण पुढच्या 8-10 वर्षामध्ये कदाचित कारण व्हेकल्सची संख्या इतकी वाढेल, शासनाच्या नवीन स्कीम येत आहेत आणि आपल्यावर हे पण प्रेशर आहे युद्धजन्य परिस्थितीचं. तर हे व्हायला काहीच हरकत नाही. म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकलचा जो एक्सपर्ट आहे त्याचं फ्युचर ब्राईट आहे आणि त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळं याच्यात अजून एक मुद्दा असा की आता तुम्ही वर्ल्ड वाईड ट्रॅव्हल केलंय, खूप सारा प्रवास केलाय. मी जे पाहतो की चायना आपला फार पुढा आहे या ईव्ही या सेक्टरमध्ये. तर आपल्याकडून चायनामध्ये काही स्टुडंट्स जातात का किंवा तसा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी किंवा ह्या ईव्ही जो विषय आहे त्याच्यात टेस्ला सारखी कंपनी आहे, चायनाची BYD नावाची कंपनी आहे. तर या कंपन्या खूप चांगलं काम करतात. या कंपन्यांमध्ये किंवा या देशांमध्ये जाऊन असे काही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत का ते पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जातात विद्यार्थी? तुमच्या काही माहितीत अनुभवात आहे का असं? सो हे बघा, चायनामध्ये तुम्ही जर विद्यापीठांची एक QS रँकिंग नावाचा प्रकार असतो. आता गरजेचं नाही पण आतापासून शोधायला काही हरकत नाही या मुलांनी की QS रँकिंग मध्ये साधारण जगातली पहिल्यापासून विद्यापीठांच्या ज्या रँकिंग आहेत त्या लावल्या जातात. चायनातली काही विद्यापीठ त्यातल्या पहिल्या साधारण 12-13 नंतर सुरू होते. टी सिंग्वा नावाची एक युनिव्हर्सिटी आहे तिथून आणि मग बरेचसे बाकीच्या पण
युनिव्हर्सिटीज आहेत, त्यात काही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले, पीएचडी केलेले लोक माझ्या परिचयाचे आहेत, काही शिकणारे लोक आहेत चायनामध्ये. चायनाचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे, कारण तुम्ही अकॅडमिकली विचारताय म्हणून मी सांगतो की त्यांचा इंग्लिश. सो मी आता बऱ्याच वेळेला कॉन्फरन्समध्ये जातो ना, त्यांना कम्युनिकेट करायला प्रॉब्लेम येतो, कारण ते लोक त्यांचे पब्लिश पेपर करताना पण चायनीज लँग्वेजमध्ये करतात. सो त्यांचा थोडासा बाकीच्या जगाशी जो संपर्क आहे ना, सो दे आर मोर फोकस्ड ऑन जगाला नॉलेज देण्यापेक्षा ते नॉलेज आपल्याकडेच ठेवतात, टेक्नॉलॉजी तयार करतात आणि टेक्नॉलॉजी देतात. हे सगळ्यात चायना पुढे जाण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ते भारतासारखा त्यांचा ऍटिट्यूड नाही आहे. जे भारत काय करतं की भारतात म्हणजे मी त्यांना आता तो हा शब्द वापरणार नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, पण इतर देशांपेक्षा हे वेगळं आहे. तुम्हाला जर या देशांमध्ये म्हणजे या सेक्टरमध्ये जर संशोधन करण्याच्या दृष्टीने जर तुम्ही मला बेस्ट देश जर विचारले, तर युरोप मधला जो जर्मनी, नेदरलँड, स्वीडन हा जो पट्टा आहे, इथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथं या क्षेत्रात प्रचंड काम चालते, इलेक्ट्रिक व्हेकल. आणि हे युएस आहेच, अमेरिका आहेच, पण सध्या मी अमेरिकेबद्दल फार बोलत नाही, कारण सध्या एकंदरीतच जगाचं म्हणजे मत असं झालंय की अवॉइड गोइंग टू युएस, तिथल्या थोड्याशा पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीमुळे. कदाचित ती आता पुढच्या येणाऱ्या काळात पॉलिटिक्स चेंजेस म्हणजे ते बदलत असतात बऱ्याचशा गोष्टी, पण पॉलिटिक्सचा विचार वगळून सुद्धा गेले साधारण 15 ते 20 वर्ष फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि मला हे सांगायचं होतं की जर्मनी, म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रिकल मध्ये संशोधन करत असाल तर जर्मनीला जा, लोक सांगतात, कारण सिमेन्स मोठी कंपनी आहे, त्याचं हेडक्वार्टर जर्मनी आहे. बाकी बऱ्याचशा इलेक्ट्रिकलच्या कंपन्यांची हेडक्वार्टर म्हणा किंवा तिथनं होणारं जे संशोधन आहे ते जर्मनीमधले हे आहे. अगदी ओहम, म्हणजे मला फार आनंद झाला, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक नावाची युनिव्हर्सिटी आहे, तर हा जो आपला ओहमचा नियम जो आहे, तर तो ओहम जो आहे तो तिथं त्याचा पुतळा मला बघायला मिळाला आणि तिथून त्या संशोधनाची सुरुवात झाली होती. सो असे ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ना, तिथं फार चांगलं काम चालतं आणि चालेलही. पण मी तुम्हाला हे पण सांगतो की भारतातली सुद्धा विद्यापीठ म्हणजे IITs म्हणा किंवा इतरही काही युनिव्हर्सिटीज, दे आर टेकिंग अप वेल. आपण ज्या प्रकारे QS रँकिंग मध्ये सुद्धा IITs ग्रोथ करत चालल्यात, सो आय एम शुअर की काही दिवसानंतर त्या डेफिनेटली दे विल बी बिलो 100. असं असू शकतं की चला BE इलेक्ट्रिकल आपण आता करूया आणि त्याच्यानंतर PG मध्ये IIT मध्ये असे काही कोर्सेस तोपर्यंत तयार होतील किंवा आता सुद्धा असतील, जसं की आता तुम्ही म्हटला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा पण विषय येईल, तर त्या विषयामध्ये आपण PG करूया किंवा छोटे मोठे कोर्सेस करूया आणि त्या सेक्टरमध्ये काम करूया. नाही, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तर आहेच. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये पॉवर सिस्टीम्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राईव्ह्स, म्हणजे इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स ज्याला म्हणतो आपण VFD, आणि हे अगदी जाता बोलतो आपण. सो त्याच्यावरचं जे संशोधन आहे त्याच्या अलाइड पोस्ट ग्रॅज्युएशन ब्रांचेस आहेतच, पण इलेक्ट्रिक व्हेकल म्हणून PGची जी ब्रांच आहे ती अजूनपर्यंत माझ्या ऐकिवात नाही, असेलही कदाचित, गुगल केलं तर शोधून सापडेल सुद्धा. पण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा त्याचा कोर पार्ट असल्यामुळं, कारण तुमचा चार्जर म्हणजे DC to AC आणि त्याचं जे सगळं जे अलाइड जी आतली सिस्टीम आहे ती पॉवर इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत असल्यामुळं इलेक्ट्रिक व्हेकलचा बराचसा पार्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या 2 प्रकारामध्ये तो कव्हर केला जातो. अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत. सेमीकंडक्टर्स हा मुळात म्हणजे AI मध्ये जेवढे काही आता NVIDIA जी कंपनी आहे किंवा AI मध्ये ज्या काही चिप्स बनतात म्हणजे सेमीकंडक्टर्स तयार होतात. रिसेंटली आपण ऐकलो होतो की साताऱ्यामध्ये टेस्ला येणार आणि ती सेमीकंडक्टर्सची कंपनी करणार, असं जे काही चालू होतं. सो लोकांचा ओढा आहे की नाही चला सेमीकंडक्टर्स मध्ये मला काम करायचं, तर कसं करता येईल? तर इलेक्ट्रिकलचं इन्क्लिनेशन सेमीकंडक्टरकडे असतं का किंवा तसा जॉब मिळतो का इलेक्ट्रिकल मधून ज्या अशा कंपन्या आहेत त्या? ओके. सो म्हणजे मी चुकीची काही माहिती सांगणार नाही, मला आतापर्यंत कोणी या कंपन्यांमध्ये गेलेलं भेटलं नाहीये. सेमीकंडक्टर ऍज अ कोर्स म्हणजे तो ऍज अ कन्सेप्ट म्हणून डेफिनेटली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये त्याचा अभ्यास केला जातो, पण मला असं वाटतं की हा जास्त फिजिक्स कडे झुकणारा आहे. सो त्याच्यामुळं मी बरेचसे फिजिक्स मध्ये काम करणारे लोक सेमीकंडक्टर्सवर काम करून या कंपन्यांमध्ये, पण मी तुम्हाला सांगू काही इंडस्ट्री अजून सेमीकंडक्टरशी अलाइड आपल्याकडे थोडीशी इंडियामध्ये
कमी दिसते मला. म्हणजे मला अजून त्याचं काही इवन वी आर येट टू ग्रो मोर इन इलेक्ट्रॉनिक्स ऑल्सो. तुम्ही जर बघितलं ना तर बेंगलोरची जर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री सोडली, सो म्हणून मी माझ्याकडे येणारे इलेक्ट्रॉनिक्सची जी लोक आहेत ना, जर कोणाला इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच घ्यायची असेल तर त्याला मी कायम सल्ला देतो की तुला इलेक्ट्रॉनिक्स करायचं आहे ना तर तू इलेक्ट्रिकल इंजिनियर हो. कारण इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट कव्हर होतात आणि मग तुझ्याकडे 2 ऑप्शन राहतात की तू इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो किंवा मग तू इलेक्ट्रिकल कोअर मध्ये जाऊ शकतो. कारण आता मी ऍडमिशन घेताना इंजिनिअरिंगला 4 वर्षांना काय होणार आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन प्रेडिक्ट. म्हणजे की मार्केट सिच्युएशन आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही या सगळ्या ब्रांचेसचा अभ्यास केला तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या ज्या कोअर ब्रांचेस आहेत त्यांना धक्के फार कमी बसतात. म्हणजे त्या भले ठीक आहे, म्हणजे की मला मागच्या वर्षी माझ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेल्या मित्राला 20 लाख जर पॅकेज मिळालं तर मला 15 लाख मिळेल. मार्केट तिथपर्यंत जाईल पण मी घरी बसेन अशी परिस्थिती या ब्रांचेसची कधीच होत नाही. हा माझा अनुभव. त्यामुळे मी लोकांना सांगतो की तुम्ही कोअर इंजिनियर व्हा बिंदास. आणि समजा कोअर इंजिनिअरिंग नंतर माझ्या परिचयाचे असे काही लोक आहेत, तुम्हाला सांगतो की सिमेंट्स मध्ये काम केलं, फील्डवर काम केलं, कंटाळा आला, मग म्हणाले की आता मी IT मध्ये स्विच होतो, मला पुण्यात राहून मस्त 5 दिवस जॉब करायचा आणि 2 दिवस विश्रांती घ्यायची. गेले काही मुळात इंजिनियर होते त्यामुळे अल्गोरिदम, इंजिनियरला अल्गोरिदम येत असतो. कुठल्याही ब्रांचचा इंजिनियर असो, तो इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे. सो इंजिनियर असल्यामुळे तुम्हाला अल्गोरिदम शिकायला वेळ नाही लागत, प्रोग्रामिंग शिकायला वेळ नाही लागत, थोडी रिव्हिजन करावी लागते आणि मग तुम्ही IT मध्ये कुठे शिफ्ट होऊ शकता. सो हा जो फायदा आहे ना कोअर ब्रांचेसचा, दॅट इज ऑलवेज देअर, की तुम्ही इकडून इकडे जाऊ शकता. कम्प्युटर इंजिनिअरिंग इट्स व्हेरी डिफिकल्ट टू, मी आता जाऊन साईटवर इलेक्ट्रिकलचं काम करतो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो दॅट इज याच्यात एक मुद्दा अजून की लाईक ज्यावेळी प्लेसमेंट होतात, तो तुम्ही TPO म्हणून पण काम केलंय, प्लेसमेंट होतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या, तर त्या प्लेसमेंटचा रोल काय असतो, म्हणजे काय रोल साठी त्या प्लेसमेंट होतात असं, म्हणजे एखादी कंपनी आली आणि त्या काय रोल मध्ये पहिल्यांदा ते कंपनी हायरिंग करते, अशा पद्धतीने. ओके. सो म्हणजे रोल इन द सेन्स तुम्हाला डेझिग्नेशन मी सांगतो ते एक्झिक्युटिव्ह म्हणून बऱ्याच वेळा, म्हणजे मी जेव्हा L&T मध्ये जॉईन झालो त्यावेळेला ते आम्ही एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून जॉईन झालो होतो आणि तर ते ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी सुद्धा म्हणतात त्याला. सो रोल काय असतो हे त्या कंपन्यांच्या प्रोफाईलवर अवलंबून आहे. आता मी जेव्हा L&T मध्ये जॉईन झालो, माझ्या बरोबरचे बरेच जण जे जॉईन झाले होते, मला त्यांनी फील्डवर पाठवलं की कदाचित त्यांना दिसलं असेल की दिस पर्सन फिट्स मोर ऑन द फील्ड जॉब. बऱ्याच वेळेला ते काही लोकांना ते डेझिग्नेट म्हणजे डिझाईन मध्ये पाठवतात, की काही त्या ड्युरिंग द इंटरव्ह्यू त्यांचा तो इंटरेस्ट बघतात की अरे नाही, याला थोडंसं डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे किंवा याचा परफॉर्मन्स डिझाईन मध्ये चांगला होता आणि त्याला डिझाईन मध्ये पाठवतात. आणि मग जे तुमचे जे दिली जाणारी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जशी मी मगाशी सांगितली की तुम्हाला तुमच्याकडे कुठली कंपनी येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल L&T सारखी कंपनी आणि मग त्याची पुन्हा कुठली ब्रँच, कुठली डिव्हिजन येते ह्याच्यावर अवलंबून आहे. त्या कंपनीला मिळालेला प्रोजेक्ट कुठले आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मी 2010 ला L&T पॉवर मध्ये मी जॉईन होण्याचं कारण की पॉवर सेक्टर 2010 ला इतका बूम मध्ये होता आणि आपल्याकडे एनर्जीची डिमांड वाढल्यामुळे इलेक्ट्रिसिटीची खूप सारे थर्मल पॉवर प्लांट इंडियामध्ये काम सुरू होतं. L&T स्वतः त्यातले काही करत होती. सो इतकी डिमांड असल्यामुळं वी वेअर टेकन इन टू. आणि मग मी मगाशी म्हणजे मी एनर्जी इंजिनिअरिंग सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणून जॉईन झाल्यानंतर आम्ही एक NPTI नावाचं एक तिथून डिग्रीज पण मिळतात, बेसिकली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यांचा डिग्री कोर्स पण आहे 4 वर्षाचा, नागपूरला आहे, चेन्नईला आहे. सो NPTI ला आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात पण तुम्ही आता साईटवर गेल्यानंतर तुम्हाला टर्बाईन चालवता आलं पाहिजे. मग आम्ही काय इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल मध्ये शिकलो नव्हतो, आम्हाला जनरेटर पासून पुढचा पार्ट माहिती होता, पण टर्बाईनचे प्रकार, लो प्रेशर, हाय प्रेशर, मिडियम प्रेशर आणि मग त्याच्यातल्या त्या फेजेस, तुम्हाला बॉयलर समजला पाहिजे, बॉयलरचं पायपिंग, त्याचं प्रेशर, तुम्हाला कोल हँडलिंग समजलं पाहिजे, ऍश हँडलिंग समजलं पाहिजे, कूलिंग टॉवर समजलं पाहिजे,
CW पंप हाऊस. सो सिव्हिल समजलं पाहिजे की म्हणजे ते क्यूब टेस्ट कसे करतात, सिव्हिलचं मटेरियल कसं असतं. सो दे गेव असं ट्रेनिंग, म्हणजे त्याने आम्हाला ट्रेन केलं 4 महिने. आणि मग फील्डवर जा म्हणून सांगितलं. तुम्ही आता पॉवर इंजिनियर आहात म्हणून सांगितलं की तुम्हाला काही काम करायला लागलं तरी करता आलं पाहिजे. सो कंपन्या बऱ्याच वेळा असंही करतात की तुम्हाला दे मोल्ड यू, तुमचा रोल चेंज करतात ते त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार. पण त्यांना तुमचं फंडामेंटल नॉलेज कुठेच इकडे इकडे जात नाही त्या रोलमध्ये राहूनच. सो माय कंपनी नेव्हर टोल्ड मी की तुझं इलेक्ट्रिकल विसरून जा आणि आता तुला फक्त सिव्हिल मध्येच काम करायचं. बट दे एक्सपेक्टेड की इलेक्ट्रिकल तर करच, बट यू वॉन्ट टू डू द मोर थिंग. आणि त्याचा फायदाही होतो. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की कुठूनही एखादं जर एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला मिळत असेल तर प्लीज डोंट से की नाही नाही मला हे काय करायचं आहे, मी इलेक्ट्रिकल आहे. हे भारतातच आहे फक्त, मी तुम्हाला सांगतो. बाहेरच्या देशात जर तुम्ही गेला ना तर मेकॅनिकल इंजिनियर असलेला माणूस मोटरवर एक्सपर्ट असतो, कारण त्याला सगळं येत असतं. हे आपल्याकडं थोडंसं सायलोमध्ये काम करण्याची आहे की मग तो मेकॅनिकल वाला म्हणतो की मी फक्त पंप दुरुस्त करणार आणि इलेक्ट्रिकल वाला म्हणतो की मी मोटर बघणार. म्हणून हा बराचसा प्रकार बाकीच्या देशांमध्ये नाही आहे. तर म्हणून तो कदाचित तेही कारण असावं की आपण थोडंसं अजून R&D मध्ये मागं आहोत, कारण एक इंजिनिअरिंग म्हणून बघण्याची जो दृष्टिकोन आहे ना तो आपल्याकडे अजून नाही आहे. तो आपण सायन्समध्ये आपण अजून विचार करतोय त्याचा, म्हणून बाकी काही. बरोबर. यात प्लेसमेंटचा ज्यावेळी विचार निघतो त्यावेळी कॉमन आहे की म्हणजे आपल्याकडं जो विचार करतात, मी जे पाहिलं की पालक काय विचार करतात किंवा विद्यार्थी काय विचार करतो की सर CSIT ला एवढ्या कमी लाखांच्या नोकऱ्या मिळाल्या, एवढं पॅकेज मिळालं, असं बेसिक असतं. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आता हा मला माहिती आहे ऍज अन काउन्सिलर मी जे पाहतो की जे नॉलेज तुमचं ठरवतं ऍक्च्युली की प्लेसमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार आहे भविष्यात. पण एक स्टुडंट पर्स्पेक्टिव्हनं किंवा पॅरेंट्स या पर्स्पेक्टिव्हनं जर पाहिलं तर पॅरेंट्स काय विचार करतात, सर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझ्या पोराला किंवा मुलीला काय पॅकेजची नोकरी मिळू शकते. साधारण काय असतं, अंदाजे काय साधारण याच्यात? सध्या मी तुम्हाला सांगतो की फ्रेशर्सचं पॅकेज जे आहे ते साधारण 10 लाखापासून सुरू होतंय. म्हणजे अगदी तुम्ही इंजिनियर झाल्या बेसिक पॅकेज. म्हणजे जे पूर्वी पॅकेज मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळी 2010 ला जे 3.25 लाख पॅकेज होतं, विच वॉज द बेसिक थिंग. माझा पहिला पगार 23,000 रुपये हातात आला होता, जे मला आठवतंय 2010 ला. तो पगार आता साधारण 60,000 रुपये हातात यायला हरकत नाही. कारण हे बघा, मी तुम्हाला सांगतो आता, आणि इथं बरेच जण असतील की कंपन्यांची पॅकेज कॅल्क्युलेशनची पद्धत सुद्धा कंपनी टू कंपनी वेगळी असते. बऱ्याच वेळा सेम पॅकेज मिळालेल्या 2 मुलांना 2 वेगळ्या कंपनीमध्ये हातात येणारा पगार वेगळा असतो. आपण साधा विचार करतो की पॅकेज डिवायडेड बाय एवढा तुमचा म्हणजे तुमचा तो PF आणि ग्रॅच्युइटी जाईल आणि एवढे पैसे हातात येतील. सो असं नाही. कंपन्यांचे बऱ्याच वेळा पॅकेजेस तुम्ही सिटी टू सिटी गेल्यानंतर पण वेगळे असतात, अलाउन्सेस वेगळे असतात. पण साधारण मी तुम्हाला सांगतो की 10 लाखापासून सध्या सुरुवात होतीये. लेटेस्ट न्यूज जी आहे, म्हणजे मी केकेवाग इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायला होतो, तिथला माझ्या डिपार्टमेंटचा एक विद्यार्थी आहे, त्याला 24 लाखाचं पॅकेज मिळालंय आणि जपानला त्याला प्लेसमेंट मिळाले. म्हणजे हे एक मी उदाहरण म्हणून सांगतोय की हल्ली कंपन्या, परदेशी कंपन्या सुद्धा भारतात प्लेसमेंटसाठी यायला सुरुवात झालेली आहे. आणि ते प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा येतात. म्हणजे केकेवाग इंजिनिअरिंग सारखं प्रायव्हेट कॉलेज आहे, त्या प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांच्या डोक्यात हे असतं की नाही, मी आधी गव्हर्नमेंट कॉलेजला बघतो मग मी प्रायव्हेट आणि हे. सो असा काही प्रकार नाहीये. सो तुम्ही ऍडमिशन घेताना यू नीड टू टॉक टू लोकली टू दॅट डिपार्टमेंट, परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. पण ही रेंज सांगितली तुम्हाला, म्हणजे 10 लाख. आणि म्हणजे कमी जास्त होऊ शकतं, कॉलेज टू कॉलेज बदलू शकतात, कंपन्या कुठल्या येतात. पण सध्या मार्केट असं आहे की फ्रेशर्सला साधारण जे पूर्वी 23,000 मी हातात आले 23,000 होते असं मी म्हणायचो. सध्या मार्केट असं आहे की फ्रेशरला साधारण 45,000 ते 50,000 पर मंथ गुणिले तुमचा जो काय आहे ते आणि वरचा ग्रॅच्युइटी आणि PF, साधारण 10 लाख रुपये पासून जी पॅकेजेस सुरू होतात आणि दॅट गोज अप. म्हणजे IIT मध्ये तर यू नो इट की IIT मध्ये बरंच फॉरेनचं प्लेसमेंट असल्यामुळं आणि याच्यात खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, फॉरेन कंपन्या त्यांच्या करन्सी मधनं कन्व्हर्ट करून इंडिया मधलं पॅकेज कॅल्क्युलेट करतात.
तो माझा एक ज्युनियर होता इथं IIT मध्ये, तो मला 50 लाखाची नोकरी मिळाली. आणि त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांचं लाईफ आहे, म्हणजे आपल्याकडचे 100 रुपये म्हणजे युरोप मधला 1 युरो आहे. सो तिथं त्या त्या करन्सीमध्ये ते कन्व्हर्ट होत असल्यामुळे तिथं खर्चही तेवढेच आहेत. सो पॅकेज इज व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग. तुम्ही हे म्हणाल की फ्युचर आहे का, नोकरी मिळेल का? येस, डेफिनेटली. मला तर असं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या फ्युचर मध्ये असं काही वाटत नाही की अरे बापरे, आता कशाला इलेक्ट्रिकल घेतलं आणि 4 वर्षांना तुला नोकरी नाही मिळणार. भरपूर फायदे आहेत, भरपूर. मी तर अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल बोललोच नाही. म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा इंडियन रेल्वेच्या सर्व्हिसेस, इव्हन MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इथं जे तुमच्या PWD मध्ये सुद्धा यू नीड अ लॉट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. डिस्कॉम तर सोडा, कारण PWD म्हणा, या सगळ्या याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा रोल आहेच. इलेक्ट्रिकल इंजिनिअर लागतोच. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या ज्या एक्झाम्स आहेत तो विषय वेगळाच आहे. आपण आतापर्यंत प्रायव्हेट बद्दलच बोललोय. एक्झॅक्टली. सो तो आहेच वेगळा. मी जाता फक्त काही कंपन्या, म्हणजे कारण आपल्याला डिस्कॉम माहिती असते, MSEB माहिती असते म्हणून त्याबद्दल बोललो. MSEB म्हणा किंवा तुम्ही जर NTPC म्हणा किंवा NHPC म्हणा, हे आहे UPSC ची सुद्धा ही म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा रोल सेपरेट आहेच. आणि गव्हर्नमेंट, त्याशिवाय गव्हर्नमेंटचे जे म्हणजे नीती आयोग म्हणा, नीती आयोग सारखं जे आहे, किंवा इंडियन म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जे मेजर, ज्याला आपण पूर्वी पोसोको म्हणायचं त्याला, आता त्याला ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणतात, GCI. सो तिथं लागणारे इंजिनियर आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू भरले जातात. सो तिथं सगळे हे, जेव्हा मी साधं उदाहरण सांगतो की आपलं नेटवर्क जे आहे इलेक्ट्रिसिटीचं, ते डे बाय डे कॉम्प्लेक्स होत चाललेलं आहे. आणि ते कॉम्प्लेक्स नेटवर्क सांभाळण्यासाठी लोकांची गरज लागणारच आहे. सिम्पल होत असतं तर टेन्शन होतं, कॉम्प्लेक्स होत असलं ना तर लोकांची गरज लागणार आहे. आणि त्याप्रमाणे, आणि आता एक नवीन पिढी म्हणजे इंजिनियर्सची, आता जुनी पिढी साधारण हळूहळू रिटायर होत चालली आहे. म्हणजे माझे वडील 1980 साली इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले होते, ते 2014ला रिटायर झाले. सो त्यांचे जे काही ज्युनियर्स होते, आता मागच्या वेळी, म्हणजे ज्यांनी जुनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकलेलं आहे, अगदी हातानं शीट्स काढलेले आहेत, किंवा त्यावेळी ते CAD नव्हतं, ड्राफ्टर नव्हते. सो ते आता लोक हळूहळू रिटायर होऊन नवीन, ज्यांनी कम्प्युटर वापरायला सुरू केला इंजिनिअरिंग मध्ये, अशी पिढी हळूहळू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये येते. त्याच्यामुळं दिस इज ऑल्सो ट्रान्झिशन. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जसं आजोबा कारभार आपला मुलाकडे देतात आता, आणि मग तो नातवाकडे जातो, तसं बऱ्याच वेळा डोमेन्स मध्ये पण असतं. आणि त्या दृष्टीनं पण देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस, आणि ती ऍड्रेस करायला इंजिनियर्स लागतीलच. लोकांच्या प्रश्नाकडे येऊ. लोकांच्या प्रश्नांमध्ये मला तर प्लेसमेंट पॅकेज, त्याच्याबद्दल आपण बोललोय, कॉलेज अँड प्लेसमेंट बोललोय, सेमीकंडक्टर क्षेत्राबद्दल पण आपण बोललो, प्लेसमेंट्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स हा विषय वेगळा आहे. मला वाटतं तो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येईल ना, काय त्याच्याबद्दल? इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येईल. आणि मी जसं आपली चर्चा होताना म्हणलं होतं की आय एम नॉट एक्सपर्ट ऑफ नॅनो इलेक्ट्रॉनिक्स, मी त्यावर फार बोलणार नाही. सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर मी म्हणजे तुम्हाला बाकी सब अलाइड अगदी ईव्ही मॅनेजमेंट, सुयशचा प्रश्न आहे. ईव्ही बॅटरी मॅनेजमेंट, BMS जो असतो, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, दॅट वी कॅन गेट ऍडव्हान्टेज टू एंटर इन दॅट सेक्टर. सम कोर्सेस काय असू शकतात BMS मध्ये काही? सी, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सिलेबसचा पण पार्ट आहे. बऱ्याचशा आता नवीन सिलेबस मध्ये तो ऍड केला गेलेला आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल शिकाल त्यावेळी तो पार्ट येईलच. सो हा खूपच, म्हणजे काय म्हणतात त्याला, की इट्स अ व्हेरी सब पार्ट ऑफ युअर रुटीन ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमला करिअर आहेच, कारण बॅटरीज वाढणार आहेत आता फील्ड मधल्या. त्याच्यामुळे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमला करिअर आहे. आणि त्याचं नॉलेज, पण त्यासाठी तुम्हाला फंडामेंटल जी इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे बॅटरीची, ती जी इंजिनिअरिंग मध्ये शिकवतात, किंवा ती जी फिजिक्स मध्ये शिकवतात 12वीच्या, तिथून पासून ते केमिकल रिॲक्शन जे आहेत, इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे जाणार असतो, तिथून पासून ते फंडामेंटल नॉलेज असणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
एक महत्वाचा मला एक प्रश्न वाटतो यातला, म्हणजे बाकीचे प्रश्न तर आपण कव्हर केले. अथर्व, रिगार्डिंग कम्प्युटर सायन्स तर आपण नंतर बोलणारच आहे. I would like to know if there is any possibility of getting job opportunities in various institutes of IIT after passing electrical engineering branches. वाव, असं पण ग्रेट, आहे. याला एक अजून एक हे लावू शकतो की आफ्टर ग्रॅज्युएशन इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच तुम्ही कोर्स कुठला करू शकता IIT मध्ये? हा, सो IIT मध्ये पीजी करण्यासाठी जुन्या IITs मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरच एमटेक होतो, पण त्याच्यामध्ये IIT बॉम्बे मध्ये 4 रिसर्च ग्रुप आहेत. सो तुम्ही एमटेक पॉवर सिस्टीम मध्ये, पॉवर सिस्टीम अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करता, किंवा मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करता, किंवा इथे एक VLSI ची ब्रँच आहे, सो इथं करता. आणि एक चौथा एक रिसर्च ग्रुप आहे कम्युनिकेशन, सॉरी 4 रिसर्च ग्रुप मध्ये आहेत. कम्युनिकेशन म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेज, स्टेटच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जो होतो, सो तो इथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये येऊनच पीजी त्याला करावा लागतो कम्युनिकेशन मध्ये. सो हा पीजीचा भाग झाला. PhD ला तर देर आर लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. जॉब बद्दल जो प्रश्न होता, डेफिनेटली IIT काय आहे की IIT मध्ये खूप सारे कन्सल्टन्सीचे प्रोजेक्ट्स असतात. सो मी तुम्हाला ती IIT बॉम्बेची तरी ऍटलिस्ट लिंक जी आहे ती पाठवून देईन, तुम्ही शेअर करायला हरकत नाही, की जेव्हा केव्हा अंडर ग्रॅज्युएशन कम्प्लिशन नंतर बऱ्याचशा या प्रोजेक्ट्स मध्ये प्रोजेक्ट स्टाफच्या रिक्वायरमेंट असतात. आम्ही त्याला नॉर्मली स्टाफ म्हणतो, पण त्याचे डेझिग्नेशन वेगळे आहेत. सो त्या ठिकाणी संशोधनाची संधी मिळते, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला इथं कॉर्पोरेट सारखं हायफाय पॅकेज नाही मिळणार. सो इट्स अ द ट्रेड ऑफ बिटवीन जॉब सॅटिस्फॅक्शन अँड मनी मोस्ट ऑफ द टाइम्स. किंवा जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट्स मध्ये काम करता त्यावेळेला त्या प्रोजेक्टच्या ड्युरेशन मध्ये त्या स्टाफसाठी जी सॅलरीची प्रोव्हिजन असती ती सॅलरी तुम्हाला मिळते, आणि तुम्ही इथं कॅम्पसमध्ये एन्जॉय प्रचंड करता. रिसर्चर म्हणून तुमच्याकडे बघतात, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांशी तुमचा संपर्क येतो. या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं येऊन कॉर्पोरेट लाईफ एक्सपेक्ट करणं इज अ डेंजरस थिंग. मला ते त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न, एनर्जी मॅनेजर किंवा एनर्जी ऑडिटर झाल्यावर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, असं निकम सरांनी विचारलंय काय? एनर्जी मॅनेजर त्यांच्या मोस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे ह्या ज्या कंपनीज आहेत, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मधल्या, तर काही कंपन्यांमध्ये या कंपन्यांना एनर्जी ऑडिटचं सर्टिफिकेशन त्यांचा, तो जसा आपला कंपन्यांमध्ये अकाउंट साठी जसा CA असतो, हु विल सर्टिफाय की यांचे अकाउंट्स आर ओके, आणि तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरता किंवा काय, तर जसा या कंपन्यांमध्ये सुद्धा एक एनर्जी ऑडिटरचं सर्टिफिकेशन बऱ्याच वेळा रिक्वायरमेंट असतं. सो ह्या कंपन्यांचे चार्टर्ड म्हणजे सर्टिफाईड ऑडिटर्स असतात. सो हा एक प्रकार आहे, पण तो मोस्ट ऑफ द टाइम्स दॅट इज नॉट अ परमनंट जॉब समवेअर इन कंपनी. तो परमनंट जॉब तुम्हाला मिळत नाही. तो रोल इज काइंड ऑफ अ कन्सल्टंट, म्हणजे तुमचा स्वतःचा तुम्ही एक कन्सल्टन्सी सुरू करू शकता, आणि मग त्यात बऱ्याचशा गोष्टी करू शकता. कारण इलेक्ट्रिकल ऑडिटर होणं, एनर्जी ऑडिटर, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. म्हणजे मी स्वतः पण अजून त्यांना कधी मी विचार करत होतो, पण मी अजून नाही केलेलं सर्टिफिकेशन, कारण त्याला खूप वेळ द्यावा लागतो, छान अभ्यास करावा लागतो. BE-चं ते सर्टिफिकेशन असतं. पण माझ्या परिचयाचे बरेच जण एनर्जी ऑडिटर्स आहेत, आणि ते स्वतः कन्सल्टन्सी करतात, आणि त्याला खूप हे आहे, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आहेत डेफिनेटली. इंडिया सारख्या कंट्रीमध्ये तरी नक्कीच आहेत. ठीक आहे. आता बाकीच्या ज्या प्रश्नांमध्ये मी पाहतोय, तर त्याच्यात मोस्ट प्रश्न मेकॅट्रॉनिक्स आणि ENTC वरती आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण मेकॅट्रॉनिक्स आणि ENTC वरती परत बोलणार आहे. मला ओंकारजी या स्पेशली आपल्यासाठी इलेक्ट्रिकल आणि सस्टेनेबल एनर्जीज यामधली ग्रोथ आणि या गोष्टी सांगणार होते. फक्त जाता जाता एक प्रश्न ओंकारजी, की तुम्ही जर 20 वर्षाचे असता आता, आणि तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असता, तर तुम्ही किंवा इंजिनिअरिंगला जाणार असता, तर तुम्ही काय स्वतःबद्दल आता या सगळ्या अनुभवातनं आता काय नवीन गोष्टी केल्या असत्या किंवा काय केलं असतं? ओके. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, की थोडासा प्रश्न फिरवून घेतो, की मला असं वाटतं की येणारी जी सेकंड जनरेशन जी आहे, ज्याला जेन झेड म्हणतो मी, त्यांना
ते खूप हुशार लोक आहेत सगळे आणि त्यांचं प्रोग्रामिंगचं नॉलेज प्रचंड आहे. त्यांना बऱ्याच वेळा फायदा पण झालाय, कारण ही सगळी जी पिढी आहे त्यांना अगदी शाळेत असल्यापासून किंवा तत्सम त्यावेळेपासून मोबाईल हातात आले. सो दे कुड ऍक्सेस मोर टू गुगल. त्यांना बऱ्याचशा गोष्टी जगात काय चालल्यात आणि काय नाही कळत गेल्या. तो एक डिसएडव्हान्टेज मला वाटते अगदी साधारण सूरजजी तुमच्या वेळपर्यंत पण होता. कारण तो आपण काही म्हणजे मी स्वतः तरी ज्यावेळेस माझ्या हातात मोबाईल मी नोकरीला लागल्यानंतर आला, तो पण साधा नोकियाचा मोबाईल होता. आम्ही अँड्रॉइडचे मोबाईल नोकरीची 3 वर्ष 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 14-15 वगैरे घेतले. सो तो एक, पण मला असं वाटतं की मी सल्ला एवढाच देईन की बदल जर काय करायचा असेल या पिढीनं आता, तर लोकांचं जे नेटवर्क आहे ना, सो दॅट इज रिक्वायर्ड बिईंग इंजिनियर. आणि ते असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठले इंजिनियर व्हा, तुम्ही अल्टिमेटली आपल्याला ऍड्रेस जे करायचे ते सोसायटीचे प्रश्न करायचे, ते या ना त्या मार्गाने. त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न समजणं गरजेचं आहे. आणि जे प्रश्न जर समजायचे असतील तर लोकांशी बोलणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मला एखादा जेनझेड मुलगा भेटतो आणि मीच इतका बोलतो आणि तो काहीच नाही. मी फक्त तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतो, तो मला काही विचारत नाही. मी त्याला विचारत राहतो, त्याची सगळी म्हणजे मी हसून म्हणतो की कुंडली काढून घेतो की कुठला आहेस, काय करतोस, काय शिकतोस, हे ते, इकडे काय शिकलास, तिकडे काय गेलास. पण हल्लीच्या पिढीचं ना तो एक संवाद साधण्याची जी हे आहे ती थोडीशी कमी पडते असं मला वाटते. नाही आहे असं नाहीये, ती जर त्यांनी ती वाढवणं गरजेचं आहे. आणि स्पेशली जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विचार करत असाल तर इंजिनियर म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या सोबत, म्हणजे मी हाताखाली काम करणं हा खूप वाईट शब्द आहे, त्यामुळे हाताखाली काम करणं मी म्हणत नाही, तुमच्या टीम मध्ये तुमच्या सोबत काम करणारी जी लोक आहेत त्या बऱ्याच वेळा तुम्हाला त्यांना ऍज अ टीम हँडल पण करावं लागतं. सो ते ह्युमन म्हणजे मॅनपॉवर मॅनेजमेंटचे जे स्किल आहे ना, ते इलेक्ट्रिकल इंजिनियरला बाय डिफॉल्ट लागतं. आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर बऱ्याच वेळा चॅलेंज येतं. सो मला असं वाटतं की नॉलेजच्या बाबतीत आता गुगल आहे, आता तर AI आलंय, खूप फास्ट नॉलेज मिळतंय. हल्ली आजकालच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये खूप खूप चांगले सॉफ्टवेअर पण आलेत, अवेलेबल होत आहेत, वर्कशॉप होत आहेत, ग्लोबली कनेक्टिव्हिटी होते. लिंक्डइन सारखं जो प्लॅटफॉर्म लोक एकमेकांशी बोलतायत, कनेक्ट होऊ शकतायत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं थोडीशी संवाद जर साधण्याची जी सवय आहे ती जर आपण वाढवली, किंवा माझा एक बॉस होता, तो मला सांगायचा की यू आर नॉट गुड इंजिनियर इफ यू डोंट नो व्हॉट युअर फेलो इज डुईंग इन हिज ब्रांच. म्हणजे माझा बॉस मला कायम विचारायचा की बुवा ते तुला माहिती आहे का मेकॅनिकल मध्ये त्या सेक्शनला आज काय चालू आहे ते, आणि ते जर तुला माहिती असेल ना तर देन यू आर अ गुड इंजिनियर, बिकॉज यू शुड कीप ऑन आस्किंग पीपल की काय चालू आहे काय नाही. कारण यू आर अ पार्ट ऑफ प्लांट. म्हणजे कारण तो बॉस मला सांगायचा, कारण अल्टिमेटली तू असं नाही म्हणू शकत की मी फक्त या प्लांटमध्ये काम करणारा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मला ट्रान्सफॉर्मर सुरू करायचं आहे. शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळं मेकॅनिकल वाला काय करतोय, सिव्हिल वाला काय करतोय, तू काय करतोय, इन्स्ट्रुमेंटेशन वाला काय करतोय. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या माहिती असणं गरजेचंच आहे. बोलता बोलता मी इन्स्ट्रुमेंटेशन बोललो, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे इलेक्ट्रिकल खूप मोठी फॅमिली आहे, हे सगळे त्याच्यानंतर अलाइड म्हणजे बऱ्याच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असा सगळा ग्रुप होऊ शकतो ना. अगदी अगदी. म्हणजे हे सगळे म्हणजे आमच्याकडे आय नो मेनी इलेक्ट्रिकल इंजिनियर ज्यांचं अख्खं करिअर इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये गेलंय, की त्यांनी फक्त इन्स्ट्रुमेंटेशनवर काम केलं. हे नंतर हळूहळू छोट्या छोट्या ब्रांचेस केल्या गेल्या. पूर्वी सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियरच होते, हे त्यांना सगळे राईट. म्हणजे आता लोकांना सांगायला हरकत नाही, मी ओंकारजींची कुंडली काढली. ओंकारजी थ्रू आउट टॉपर आहेत, पहिलेपासून त्यांनी पहिला नंबर सोडलेला नाहीये. ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा ओंकारजी उत्तम गायक आहेत, चांगलं गातात आणि तबला की पेटी वाजवता मला माहित नाही एक्झॅक्टली, सांगाल तुम्ही. तबला वाजवतो, वाजवण्याचा प्रयत्न करतो, वाजवतो की नाही माहिती. एवढं सगळं त्यांनी ग्रॅज्युएशन मध्ये एक्सप्लोर केलेलं आहे. कीर्तन आणि या सगळ्याला साथीला ओंकारजी गेलेले आहेत. त्यामुळं म्हणजे हरहुन्नरी कसं असावं एखाद्या विद्यार्थ्यांना, आणि त्याच्या इंजिनिअरिंगच्या करिअरमध्ये तो काय काय मल्टिपल गोष्टींमध्ये करू शकतो, जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत स्वतःच्या लाईफमध्ये. आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं म्हणजे तो जो आपण मेसेज टाकला आपल्या सगळ्या ग्रुप्सवर, की त्यांचं एकूण आतापर्यंतचं करिअर जर पाहिलं तर वेगवेगळे जॉब रोल्स केलेले आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत. ते फार ऍक्टिव्हली ते कम्युनिकेट करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने बोलतात. सो मला असं वाटतं की ऍट द एंड ऑफ दिस सेशन
की मला असं वाटतं ओंकारजी की खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही एवढं सगळं इंजिनिअरिंग बद्दल, ह्या सगळा जो सिनारिओ आहे ना इलेक्ट्रिकल बद्दल तर एवढं माहिती असणं मला नाही वाटत की कुणाला माहिती असेल. लाईक असणाऱ्या लोकांना पोहोचवणं हे पण एक कौशल्य आहे, स्किल आहे की चांगल्या पद्धतीनं योग्य शब्दांमध्ये मांडणं. आणि तुमचं खरंच धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ काढलात. मला वाटतं गेल्या थँक्स 2-3 थँक्स. दिवसांपासून मी तुम्हाला त्रास देतोय की नाही नाही, त्रास काय नाही. खूप करायचंय. खूप खूप मजा आली. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो की तुम्ही सगळेजण ग्रुप करून जर एखाद्या वेळी तुमचा जर प्लॅन झाला की तुम्हाला IIT बॉम्बेचा कॅम्पस बघायचा आहे, सो फील फ्री टू कम. मी ते पण अरेंजमेंट करू शकतो. थोडी तयारी लागेल, पण तुम्ही नक्की या एखाद्या वेळी एखादा दिवस कॅम्पसमध्ये घालवा मुंबईमध्ये. मी तुम्हाला नक्की ही सोय करून देईन की सगळे ब्रांचेस तुम्हाला बघता येतील. आणि वा जेव्हा केव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की बाबा या माणसाला किंवा या मुलाला तुमच्याशी बोलायचं आहे, सो त्यावेळी माझा नंबरही द्यायला हरकत नाही. फक्त बऱ्याच वेळा मी कुठेतरी प्रवासात असतो, माझं फील्डवर्कची PhD आहे आणि आता थोडीशी पीकला चालली आहे, संपत आली आहे. सो कुठेतरी लिखाणात, कुठेतरी मीटिंग मध्ये असतो. सो व्हॉट्सअप मेसेज एखादा केला की आणि वेळ घेऊन आपण जर चर्चा केली तरी काही हरकत नाही. म्हणजे आणि लिंक्डइन तर आहेच, म्हणजे लिंक्डइनवर ही मुलं असतील तर केव्हाही माझ्याशी कनेक्ट करू शकतील. काही प्रसंगानं नक्की प्रत्यक्ष जरी भेटण्याचा योग आला तरी काही हरकत नाही, मला आनंद होईल. नक्की. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट सेशन आपण डिक्लेअर करूया. नेक्स्ट सेशन आपला जो होईल तो आपल्या ग्रुपवर डिक्लेअर होईलच. पण मी सांगेन की येणाऱ्या थर्सडेला किंवा फ्रायडेला या 2 दिवसांपैकी आपले जे गेस्ट आहेत ते बोलतील आपल्याशी. तो सेशन मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स या विषयांवर असेल. सो सगळ्या स्टुडंट्सना रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त या सेशन्सना स्प्रेड करा आणि करिअर नीतीची कम्युनिटी जॉईन करा. तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही हा सेशन ऐकला. आणि काही अजून प्रश्न असतील, ओंकारजींना पर्सनली विचारायचे असतील, सो प्लीज मेसेज मी. ते प्रश्न मला मेसेज करा, मी ओंकारजींपर्यंत पोहोचवेन आणि त्यांच्याकडून रिप्लाय घेऊन तुम्हाला देईन. सो थँक्यू. एंड करू. ओंकारजी थँक्यू सो मच, तुम्ही आलात थँक्यू. आणि भेटत राहू. बाय बाय. बाय.